हल्लीच्या राजकारणाला असा कोणता आजार झालाय, डेंग्यू झालाय, मलेरिया झालाय किंवा कोविड पसरतंय भाई. मला फक्त एवढं सांगायचं की आजकालच्या राजकारणाला कोणती अशी कीड लागत चालली की त्यामध्ये आपले राजकारणीय हिंदू मुस्लिम, मुंबईचा महापौर कोण होणार, हे बंधू एकत्र आले, याच्या एकत्र आल्याने काय नाही होत, खान बकरी कापतोय, हे करा तुम्ही, मदरसे बंद करा. अरे तुमच्याकडे पावर, तुम्ही करा ती गोष्ट. तुम्ही का सांगता या गोष्टी फक्त सांगून आमच्यामध्ये मारामाऱ्या, ताणतणाव निर्माण करून देणं का? मला समजत नाही की हल्लीचे नेते कसे आपल्याला प्रॉमिस करायचे. मित्रांनो माहिती आहे का, आम्ही तुमच्यासाठी रोजगार उपलब्ध करू, महागाई आहे महागाई कमी करू, आम्ही तुमच्या सर्वसामान्य माणसांच्या हाताला कामं देऊ आणि आपल्या जे सामान्य माणसांचे पोर आहेत, गोरगरिबांचे पोर आहेत, त्यांना शिक्षणासाठी चांगल्या संधी देऊ, शाळा उभारणी करू. पण हल्ली मराठी शाळा हे बंद होत चाललेत, जिल्हा परिषद शाळा हे बंद होत चाललेत, हे कोणच दिसत नाही. महागाई दिवसेंदिवस वाढत चालले. भाई मला एक समजत नाही की राजकारणी या सगळ्या गोष्टीवर का बोलत नाही. फक्त बोलणार हिंदू मुस्लिम, मदरसा, मंदिर, धर्म, या जाती, या सगळ्या गोष्टीवर का बोलतात आणि आपण पण या गोष्टी का धरून चालतो. आपण त्यांना प्रश्न का नाही विचारतो की तुम्ही सत्यामध्ये होते, तुम्ही आम्हाला काय रोजगार दिलं, तुम्ही आमच्यासाठी कोणते दवाखाने उपलब्ध करून दिले, आमच्या पोरांना शिक्षणासाठी काय उपलब्ध करून दिलं, आमच्या गावाखेड्यामध्ये कोणत्या तुम्ही टेक्नॉलॉजीज आणल्या. आपण हे विचारत नाही. आपण पण त्यांच्या तेरे ही रंग में रंग जाऊंगा मैं असं चाललंय ना.